दंडवत प्रणाम. आज आपण स्मृतिस्थळ या ग्रंथाला सुरुवात करणार आहोत. तर स्मृतिस्थळ म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस भगवान श्री चक्रधर स्वामी आपल्याला सोडून गेले, भक्तजनांना सोडून गेले, ते सोडून गेल्यानंतर आचार्य श्री नागदेवाचार्यांनी कसा धर्म टिकवला, त्यांनी काय आचरण केले, हा धर्म आपल्यापर्यंत कसा पोहोचला, याची संपूर्ण माहिती स्मृतिस्थळ या ग्रंथामध्ये आहे. तर आता आपण स्मृतिस्थळ या ग्रंथाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी जर या चॅनलला कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही ज्या लीळा स्मृतिस्थळ अशा लीळा टाकणार आहोत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. दंडवत प्रणाम. जी श्री चक्रधर राये सांडिलेजी, नागदेव ही दिसेना, काही करावे ते सांगावे जी. काय म्हटले? जी चक्रधरे राये सांडिलेजी, नागदेव ही दिसेना, काही करावे ते सांगावे जी. प्राण कंठाशी आणून काकळीस पिळून टाकणारा प्रश्न महादायसाने श्री प्रभूंना विचारला. तेव्हा तो जगन्नियताही कळवळला. क्षणाचाही विलंब न करता महादायसाच्या डोक्यावर आपला श्रीकर ठेवून म्हणाले, अहो मेली जाय म्हणे, अहो मेली जाय म्हणे, भानखिडीच्या डोंगरी आहे. मेली जाय म्हणे, भानखिडीच्या डोंगरी आहे. शब्दसर्ष अश्रुनयनाने श्रीचरणावर डोके ठेवून धावत बेभानपणे भानखिडीच्या दिशेने निघाली. डोंगर, दऱ्या, दरकुटे शोधत होती. कोण? महादायसा. अवघे भानखिडीच नाही तर तिने अवघे गंगा तीर पायाखाली घातले होते. नगरे, पुरे, पाटणे, गिरी, डोंगर, गुंफा, घाट, टेकड्या, वन, उपवन, अगदी कोपरान कोपरा शोधला होता. मात्र हाती पदरी निराशाच पडली होती. रडण्यासाठी अश्रू तरी कुठून शिल्लक राहतील. ते तर सर्वज्ञ उत्तरापंथ गेले तेव्हा सुकून थिजून गेले होते. उरले होते फक्त उदास भकास डोळे. वैराग्य जीवनाकडे पाहण्यासाठी एक श्वास अजून होता. तोही एका नागदेवाला पाहण्यासाठी तोही दिसेनास झाला होता. जीवन जगण्याची ती एक शेवटची आस होती. नागदेव हे महादायसाचे देहाचे चुलत बंधू होते, पण त्यांच्यावर तिचे जीवापाड प्रेम होते. कुणाचे? महादायसाचे. हे महादायसाचे देहाचे कोण होते? चुलत बंधू. स्वामींच्या वरप्रसादाने प्रसादवत पुण्य पावन जीवन त्यांना लाभले होते. संपूर्ण लीळाचरित्रात शोधले तर काही थोडेच पात्र असे आहेत की ते सर्वज्ञाविना क्षणाचाही अंतराहो सहन करू शकत नव्हते. महादेवबा, नागूबाईसारखे भक्त जे कल्पने देखील प्राण त्याग करून मोकळे झाले, मात्र नागदेवाचे वेगळे होते. त्यांना ज्ञानियाची विरह अवस्था प्रकट झाली. साहित्यिकांच्या दृष्ट्या काय झाले ते सांगता येणार नाही, परंतु प्राण त्याग करून एका मार्गाने निघून जाणे सोपे असते. हो, मात्र सावलीसारखे क्षणभरही दृष्टीआड होऊ न देता जगता जगता एकच क्षणात विलग होऊन जगणे व तडफडणे हे सहज सोपे असते. नागदेवांना विरह अवस्था निर्माण झाली होती. देवाविना जगताही येत नव्हते आणि मरताही येत नव्हते. देहाचेच काय, जीवानेचेही भान नव्हते. तेथे रस्त्याचे कसे राहील, वाट नेईल त्या दिशेने जणू जिवंत प्रेताचाच प्रवास सुरू होता. घराघरापुढे उभे राहून मजश्री चक्रधर द्या म्हणून भिक्षा मागत होते. लोकच ती कशाची चेष्टा करणार नाहीत. वेडा रे वेडा म्हणून दुःखाकडे पाहत होते. तर काही चेष्टेने भानखिडीच्या डोंगरातून वनवन फिरणारी महादायसा वेड्यासारखी वेड्याला शोधत होती. गुराख्यांना विनवत होती, सांगा ना रे बाबांनो, माझ्या नागदेवाला पाहिलं का? नकारात मान हलवत गुराखी पाठमोरे होऊन निघून जात होते. दिवस संपत होता. तसाच तो डोंगराही
शोधून संपत आला होता. महादायसाची व्याकुळता पाहून डोंगराच्या शिखरावर विसावलेला काळी कुट्ट पाषाणही विरघळून चालले होते. वृक्षाच्या गळणाऱ्या पालवीतूनही तिचे दुःख वेदना पाहून अश्रू गळू लागतील. वाऱ्याची मात्र तिची सोबत ठेवून तिला क्षणभरही एकांगी पडू दिले नव्हते. माथ्यावरील सूर्य बऱ्यापैकी उतरला लागला होता. सावल्या लांबच लांब झाल्या होत्या. गोराख्यांचा ताफा आपल्या गोदानासह मुक्कामाच्या दिशेने निघाला होता. महादायसाने डोळ्यातल्या आसवांना वाट करून देत हात जोडून त्या गोराख्यांना विचारले, दिसला का हो तुम्हाला देवाविना वेडा माझा नागदेव? महादायसा हो, तीच महादायसा गोराख्यांना हात जोडत होती. तिने आपल्या प्रश्नाच्या सरबत्तीने सर्वज्ञाने बोलते केले होते. तिच्या विद्वत्तेने रूपायसाची ती महादायसा झाली होती. गोराख्यातील लहानसा मुलगा धावतच आला. हो आई, या इथेच हाताच्या अनुकाराने दाखवत म्हणाला, हो आई, इथेच एक कोणीतरी चक्रधर पुटपुट बेशुद्ध पडला होता. आम्ही त्याच्या मुखात करवंदाचा रस पिळून टाकला, पण आई ते आता इथेच नाहीत. महादायसांना 1000 हत्तीचे बळ संचारल्यागत झाले. मनात आवाज दिला, रुपे धाव आता, तुझ्यापासून तुझा नागदेव फार लांब नाही. मावळतीला निघालेल्या सूर्याकडे पाहत काकुळतीने त्याला म्हणाली, थांबना रे बा थोडासा, मला माझा नागदेव भेटाल की मग जा तू क्षितिजा आड. तोही जणू त्या ईश्वरप्रिय परमसाधकाच्या दर्शनाकरिता क्षितिजवर रेंगाळला होता. उत्तरापंथीच्या देवाला प्रणाम करून पुढे निघालेली महादायसा पाहते तो काय, दोन्ही दरीच्या उत्तराला नागदेव विदेहावस्थेत पडलेले होते. श्वास मंद होता चालला होता. तोंडातून अस्पष्ट पुटपुट येत होती. होय, श्री चक्रधरच होती. सर्व अंगाला वाळवी लागली होती. नागदेवाला पाहताच तिने टचकन डोळे भरून आले. अनावर अश्रूंना सावरण्याचे धाडसही तिच्यात नव्हते. या क्षणाला ती एका भावाची बहीण नव्हती, तर ती एका बाळाची आई होती. नागदेवाला मिठी मारून हंबरडा फोडून धावत, देवा वाचवा ग, वाचवा ग, देवा म्हणून रुंदन करू लागली. विवस्त्र अवस्थेतील नागदेवांच्या अंगावरील वाळवी काढली, वस्त्र परिधान करवली, पाठीवर घेऊन दरीच्या वर आणून झाडाला टेकून बसवले. धावतच गावात जाऊन दूध घेऊन आली. कपड्यांच्या बोळ्याने 4 थेंब पोटात जाताच नागदेवाने श्री चक्रधर म्हणत डोळे उघडले. बऱ्यापैकी सावध झालेल्या नागदेवांनी आपल्या हातून थोडेसे दूध घेतले. महादायसाचा आनंद गगनात मावत नव्हता. कितीतरी वेळेस तिने उत्तरापंथाला व परमेश्वरपुराला प्रणाम केला, अगदी मनोभावे. भानावर आलेला नागदेव मात्र फक्त शून्यात पाहत होते. आपली प्राणप्रिय वस्तू कोणीतरी हातून हिरावून घेतल्याचा तो भाव डोळ्यातून डोकावून पाहताना दिसत होता. त्याच्या खांद्यावर हळूवार हात ठेवत महादायसा म्हणाली, नागदेवा उठ, चल बा, तुला देवाने बोलवले धाडले आहे. देवाचे नाव ऐकताच अतिशय उत्तेजित होत व्याकुळतेने विचारले, रुपे सांग ना ग, माझा देव कुठे आहे? अरे असं काय विचारतोस? रिद्धपूरला स्वामींनीच तर मला पाठवले आहे तुला घेऊन येण्यासाठी. कितीतरी मोठ्या आरोड्यात ओरडलेच, नागदेव रुपे नाही ग, तो देव नाही माझा. नागदेवांचे एक सुंदर असं भजन आहे. त्याच्यामध्ये कवींनी म्हटले आहे, नागदेव म्हणे तो नाही देव माझा, चक्रधर स्वामी कैवल्याचा राजा. असं या भजनामध्ये सुंदर असं कवीने वर्णन केलेलं आहे. माझा देव तो श्री चक्रधर आहे असे म्हणून मान फिरवून दुःख करू लागले. महादायसा मात्र रागवलीच. नागदेवा काय बोलतोस तू? तुला तरी कळते का? अरे स्वामींनी तुला श्री प्रभू बाबांना व मला तुला सोपवले आहे. हे कसे विसरलास? चल उठ लवकर आता. महादायसा त्यांना पाठीवर घेऊन रिद्धपुराच्या प्रवासाला निघाले. हा क्षण इतिहासाचा सुवर्ण चिंतामणी क्षण होता.
येथेच खऱ्या अर्थाने मानवभाव पंथाची स्थापना झाली म्हणावे लागेल. ही घटना, हा क्षण घडलाच नसता तर काय झाले असते, हा विचार न करणेच बरे होईल. म्हणून असे म्हटले तर वावगे होणार नाही व अतिशयोक्तीही होणार नाही की आमच्या सर्वांच्या धर्माला निमित्त नक्कीच ती आई महादायसा आहे. रस्त्याने जाणारे येणारे लोक पाहून बोलत होते, पाहिलात का हो, श्री चक्रधर द्या म्हणून भिक्षा मागणारा वेडा हो बाबांनो. हो, त्याच देव त्याला सोडून गेल्याचे खरं तर तो वेडा पिसा झाला आहे. ते ऐकून लोकही दुःख करीत होते. पहिला मुक्काम करड्याला करून नांदीगाव, काटसूर व चौथ्या दिवशी महादायसा नागदेवांना घेऊन रुद्रपूरला पोहोचली. श्री प्रभुबाबांच्या मोठ्या सकाळीच 5 पिंपळाकडे आगमन झाले होते. खेळक्रीडा करताना त्यांनी महादायसा व नागदेवांना येताच पाहिल्याच लटक्या रागाने खोपले. अहो मेली, हे आमचे नाहीत, हे तर श्री चांगदेवरावळांचे. हे शब्द ऐकून दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळले. श्रीप्रभूंच्या चरणावर लोळण घेतली. मग मात्र त्यांना अस्वस्थित श्रीप्रभू म्हणाले, जा राहा, आमच्या सन्निधानात राहा. आणि येथून नागदेवाचा श्रीप्रभू सन्निधानाचा जीवन प्रवास सुरू झाला. यानंतर आपण श्री प्रभूंच्या सन्निधानात नागदेवाचार्यांचे जीवन प्रवास कसा झाला हे आपण पुढच्या स्मृतिस्थळ भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर आता आपण स्मृतिस्थळ येथे समाप्त करतो. पुढील भाग नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. दंडवत प्रणाम.